मी एक इंजिनियर बोलतोय. आमच्या आयुष्यातले काही रहस्य खोलतोय. ड्राफ्टरपासून सुरुवात आमची, संपतो आम्ही प्रोजेक्टवर. जळकुंडे नातेवाईक म्हणतात, इंजिनिअरिंग मजेत कर. सुरुवातीचा 1 वर्ष प्रवास समजण्यात निघून जातो. उरलेले 3 वर्ष आम्ही ट्रेनमधले धक्के खातो. कधीकधी केटीपेक्षा ट्रेनची वाटते जास्त भीती. लोकांच्या त्या समुद्रामध्ये सहन करायचं तरी किती? कधी 7-6ची पनवेल तर कधी 7-10ची CST. कधी 7-6ची पनवेल तर कधी 7-10ची CST. आमच्यासाठी कसलं ते म्हाडा आणि कसली ती GST. लोकल कपड्यांची सवय आम्हाला, ब्रँडेड काही पटत नाही. 4 वर्षात नशा नसेल तर जिंदगी आमची कटत नाही. आता ही झाली शहरातल्या इंजिनियर्सची गोष्ट. आता थोडं गावाकडे वळूया. गावाकडच्या इंजिनियर्सची गोष्ट थोडी वेगळी असते. त्यांना घाई ट्रेनची नाही तर वर्गातल्या शेवटच्या सीटची असते. शेवटच्या बेंचची मजा ही पोरं पुरेपूर घेतात. कधी गाणी गाऊन तर कधी नक्कल करून सरांच्या डोक्याला हे लय शॉट देतात. शहरातल्या पोरांना गावरान पोरांचं सुख कधीच कळणार नाही. थंडगार पिझ्झ्यामध्ये गरम झुणका भाकरीची चव कधीच मिळणार नाही. शहरातील मुलं बाजी मारतात प्लेसमेंटच्या वेळी, कारण त्यांना माहीत असतात कंपनीच्या सगळ्याच खेळी. इंजिनियर कुठचाही असो, 4 वर्षानंतर तो विकला जातो कंपनीला, बरं का. इंजिनियर कुठचाही असो, 4 वर्षानंतर तो विकला जातो. त्या कंपनीत मन मारून काम करावं लागतं, कारण आम्ही तिच्याच पैशाचं खातो. काही वर्षे गेली की आम्हाला मिळतं प्रमोशन आणि बोनस. सरकार म्हणतं लग्नानंतर मुलं असावी 2च. काय अर्थ आहे या गोष्टीला? आम्ही आमचं बघून घेऊ. इंजिनियर्स आहोत. पॉप्युलेशन प्रॉब्लेम असेल तर सोल्युशनही घेऊन येऊ. M3 सोडवता सोडवता आम्ही उभ्या आयुष्याचं गणित शिकतो. कितीही अभ्यास केला तरी एक्झाममध्ये आम्ही तासभरच टिकतो. इतकं सगळं असूनही माझे काही भाऊ बहिणी 10 पॉइंटर काढतात. आमची ही भावंडं पर्सनॅलिटीने नाही तर फक्त डोक्याने वाढतात. उपयोग काय त्या मार्कांचा जर तुम्हाला एखादी गोष्ट मांडता येत नसेल? उपयोग काय त्या ट्रॉफींचा जर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी भांडता येत नसेल? 8,000 रुपये महिना तर कामवाली बाईसुद्धा घेते. एक रट्टूबपट इंजिनियरपेक्षा ती तरी चांगली सर्व्हिस देते. पण कधी कधी असं वाटतं की बरं झालं इंजिनिअरिंग घेतली. त्या निमित्ताने का होईना कॉलेजला जायला एक नवी कोरी बाईक भेटली. खरं सांगतो, आम्हा इंजिनियर्सना कोणत्याच गोष्टीचा माज नाही, कारण आमच्या ढुंगणाला कोणत्याच गोष्टीची खाज नाही.